गेली तब्बल 10 वर्ष स्वतःला मुंबई पोलिसांचा डीसीपी म्हणून मिरवणारा एक भामटा अगदी अमिताभ बच्चन यांच्यापासून ते जॅकी श्रॉफ पर्यंत अनेक सेलिब्रिटींसोबत वावरत राहिला, त्यांच्यासोबत फोटो काढत राहिला. इतकंच नाही तर लोकांना फसवणुकीतून तुम्हाला सोडून देतो अशी आश्वासनं सुद्धा देत राहिला आणि लोकांना सहज आपल्या जाळ्यामध्ये सुद्धा ओढत होता. धक्कादायक बाब म्हणजे हा तोतया अधिकारी दुसरा तिसरा कुणीही नसून स्वतः पोलीस खात्यातीलच एक सहाय्यक फौजदार निघालाय. अखेर मुंबई गुन्हे शाखेनं एक सापळा रचत त्याला अटक केलीये, परंतु यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. म्हणजेच 10 वर्ष हा बनाव सुरू असताना सुद्धा कुणालाही संशय कसा आला नाही आणि या भामट्यानं नेमकं इतकं मोठं जाळं उभं कसं केलं, पाहूयात या धक्कादायक प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. गेल्या 10 वर्षांपासून स्वतःला मुंबई पोलिसातील वरिष्ठ अधिकारी असल्याचं भासवत हाय प्रोफाईल वर्तुळामध्ये वावरत आणि सामान्य नागरिकांसह अनेकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या भामट्याचा अखेर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं पर्दाफाश केलाय. मोहम्मद गौस इब्राहिम खातीब असं या भामट्याचं नाव असून धक्कादायक बाब म्हणजे मोहम्मद स्वतः देखील सरकारी नोकरीत आहेत, अर्थात लोहमार्ग पोलीस दलामध्ये सहाय्यक फौजदार म्हणून ते कार्यरत आहेत. परंतु गेली 10 वर्ष त्यांनी स्वतःचं नाव डीसीपी डॉक्टर राज खातीब असं सांगत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा रुबाब मिरवत होता. या बनावट ओळखीच्या जोरावर त्याने केवळ सेलिब्रिटींसोबत ओळखी निर्माण केल्या नाही, तर सर्वसामान्य नागरिकांची लाखो कोट्यवधी रुपयांची फसवणूक सुद्धा केल्याचं समोर आलंय. आणि ती नेमकी कशी, तर आरोपीनं लोकांना वेगवेगळ्या आमिषांनी जाळ्यात घेतलं. म्हणजे अडकलेले पैसे परत मिळवून देणं, मोठमोठी कर्ज मंजूर करून देणं, त्याचबरोबर पोलीस खात्यामध्ये नोकरी लावून देणं किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ओळखीचा वापर करून सरकारी कामं करून देण्याचं आश्वासन त्याने अनेकांना दिलं होतं आणि त्यांच्याकडून मोठ्या रकमा सुद्धा उकळल्या होत्या. धक्कादायक बाब म्हणजे त्याचा थाट पाहून कुणीही त्याच्यावर संशय घेत नव्हतं. शिवाय बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते डॉक्टरेट स्वीकारतानाचे त्याचे फोटो, दिग्गज अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्यासोबतचे फोटो, विविध मान्यवरांसोबतचे कार्यक्रम, सोशल मीडियावरील रुबाबदार पोस्ट, महागडे कपडे, अधिकाऱ्यांसारखी देहबोली, या सगळ्यामुळे तो खरोखरच वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचा भास निर्माण करत राहिला. त्यामुळे अनेकांनी त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला. परंतु आता इथे अनेकांना असा प्रश्न नक्कीच पडू शकतो की इतक्या वर्षांपासून सुरू असलेला हा बनाव अखेर उघडकीस नेमका कसा आला. तर झालं असं की या तोतया डीसीपीने नुकतंच एका व्यक्तीला 1,60,00,000 रुपयांचं कार लोन मंजूर करून देण्याचं आमिष दाखवलं होतं आणि या कामासाठी त्याने त्या संबंधित व्यक्तीकडून तब्बल 10 लाख रुपये सुद्धा घेतले होते. मात्र महिनाभर उलटून सुद्धा ना कर्ज मंजूर झालं, ना कोणती प्रक्रिया पुढे सरकली आणि त्यामुळे तक्रारदाराला सुद्धा संशय येऊ लागला आणि त्यांनी थेट मुंबई पोलीस मुख्यालय गाठलं आणि डीसीपी डॉक्टर राज खातीब यांच्याबाबत चौकशी करायला सुरुवात केली. मात्र मुख्यालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरानं त्यांना देखील धक्का बसला. कारण मुंबई पोलीस दलामध्ये या नावाची कोणतीही व्यक्ती किंवा कोणताही डीसीपी कार्यरतच नव्हती अशी माहिती समोर आली आणि तेव्हाच या तोतया डीसीपीचा पर्दाफाश झालाय. यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कक्ष 3 ने तातडीने तपास सुरू केला. आरोपीला रंगेहात पकडण्यासाठी पोलिसांनीच एक भन्नाट असा सापळा रचला. त्यामध्ये त्याला 48 लाख रुपयांच्या नव्या व्यवहाराचं आमिष दाखवण्यात आलं आणि संपूर्ण व्यवहार फायनल करण्यासाठी त्याला अंधेरीतील एका नामांकित हॉटेलमध्ये सुद्धा बोलवण्यात आलंय. मग काय, नेहमीप्रमाणे तोतया पूर्ण रुबाबात, आत्मविश्वासाने आणि वरिष्ठ अधिकाऱ्याप्रमाणे वावरत हॉटेलमध्ये पोहोचला. मात्र यावेळी त्याची वाट पाहत होते ते म्हणजे मुंबई क्राईम ब्रांच. तोतया डीसीपी हॉटेलमध्ये दाखल होताच दबा धरून बसलेल्या पथकानं त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्या बनावट कारनाम्याचा शेवट झालाय. दरम्यान सध्या पोलीस भरतीच्या नावाखाली एका तरुणाकडून 12 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी 4था गुन्हा या तोतया डीसीपीवर दाखल झालाय आणि न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी देखील सुनावलेली आहे. मात्र तपास जसजसा पुढे जात आहे तसतसं त्याचे नवनवीन कारनामे सुद्धा आता समोर येत आहेत. परंतु यानंतर सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, जसं की एक व्यक्ती तब्बल 10 वर्ष संपूर्ण पोलीस यंत्रणेलाच कशी फसवत राहिली, इतक्या वर्षात कुणालाही त्याच्यावर संशय कसा आला नाही. तर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तितकंच धक्कादायक आहे. ते म्हणजे तोतया डीसीपी उर्फ मोहम्मद गौस इब्राहिम खातीब हा स्वतः देखील लोहमार्ग पोलिसांमध्ये सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत होता आणि त्यामुळे पोलीस विभागातील अंतर्गत कामकाज, वरिष्ठ अधिकाऱ्यांची कार्यपद्धती, त्यांची भाषा,
उठणं बसणं, राहणीमान, कार्यालयीन प्रक्रिया, शासकीय कागदपत्रांची रचना आणि अधिकाऱ्यांचा संपूर्ण रुबाब याची त्याला इत्थंभूत माहिती होती आणि याच ज्ञानाचा वापर करून त्याने आपला हा बनाव अत्यंत हुशारीने उभा केला होता। इतकंच नाही तर त्याने हुशारीने म्हणजेच 2015-16च्या सुमारास तो स्वतःला एसीपी म्हणून लोकांसमोर सादर करू लागला आणि काही वर्षांनी त्याने स्वतःच प्रमोशन केलं आणि तो थेट डीसीपी म्हणून फिरू लागला। या काळामध्ये त्याच्यावर कुणालाही संशय आला नाही, कारण तो केवळ बोलण्यातच नाही तर वागण्यामध्ये, पोशाख सुद्धा त्याचे तसेच होते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांप्रमाणेच तो वागत राहिला। बरं, इतकंच नाही तर लोकांचा विश्वास अधिक दृढ व्हावा यासाठी डीसीपी दर्जाचं बनावट ओळखपत्र सुद्धा तयार करून घेतलं। शिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांप्रमाणे त्याने स्वतःसोबत कायमच एक व्यक्ती बॉडीगार्ड म्हणून सुद्धा ठेवली होती आणि त्याचं काम लोकांसमोर सतत फक्त येस सर इतकं म्हणणं हेच होतं। त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात सुद्धा तो खरोखरच वरिष्ठ अधिकारी असल्याचा ठाम विश्वास निर्माण होत राहिला। याशिवाय सोशल मीडियाचा देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात चांगला वापर करून घेतला। विविध कार्यक्रमातील व्हिडिओ, रील्स, मान्यवरांसोबतचे फोटो, आलिशान जीवनशैली, मोठमोठ्या व्यक्तींशी ओळखी असल्याचे दाखवणाऱ्या पोस्ट सातत्याने ते टाकत राहिला आणि स्वतःची एक प्रभावी प्रतिमा सुद्धा समाजामध्ये तयार केली होती। लोक त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर विश्वास ठेवत त्याच्याकडे मोठ्या अपेक्षेने सुद्धा जात होते आणि याच विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने अनेकांना आपल्या आर्थिक जाळ्यामध्ये सुद्धा अडकवलं होतं। तपासामध्ये आतापर्यंत 4 जणांची तब्बल 48 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची आकडा जो आहे तो समोर आलाय, पण खरी किंमत यापेक्षा खूप जास्त असावी असं देखील पोलिसांचं म्हणणं आहे। दरम्यान या आरोपीला अटक झाल्यानंतर आता एकामागून एक नवे तक्रारदार सुद्धा पुढे येत असून त्याच्या विरोधातील गुन्ह्यांची संख्या वाढण्याची शक्यता सुद्धा व्यक्त केली जाते। त्यामुळे मुंबई गुन्हे शाखा या संपूर्ण रॅकेटचा सध्या तपास करत असून आरोपीने आणखी किती जणांना गंडा घातलाय, किती रक्कम उकळली आहे आणि त्याला या फसवणुकीमध्ये इतर कोणाची साथ होती का याचा देखील शोध सध्या घेतला जातोय। परंतु या घटनेतून कुठेतरी पोलीस यंत्रणेच्या व्यवस्थेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय। म्हणजे 10 वर्ष हा माणूस फसवत आला, उद्या कुणीही यंत्रणेमध्ये भाग झाला तर किती मोठा धोका नागरिकांसाठी सुद्धा निर्माण होऊ शकतो असा प्रश्न उपस्थित होतोय। त्यामुळे ही भीती सुद्धा नाकारता येत नाहीये। त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया। मात्र या सगळ्या प्रकरणावर तुमचं मत काय, कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राइब करा।